प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 11 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय कॉलेजमध्ये मतदान सुरू आहे JS साठी। माही आणि मंदार मध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे। आता मंदार म्हणतो आकडे पाहिले का माझे। आता माही म्हणतो सगळे तुला घाबरतात। मंदार म्हणतो चल चल उचल लवकर ती शेवटची चिठ्ठी आणि माझं नाव अनाउन्स करून टाक मी जिंकलोय म्हणून। तर अभिमन्यू जिंकलेला असतो आणि कॉम्पिटिशन टाय झालेली असते आणि शेवटचं मत खूप महत्त्वाचं आहे आणि ते आहे कॉलेजच्या प्रिन्सिपलचं। मंदारला वाटत असं प्रिन्सिपल कधीच या माहीला वोट देणार नाही। आता तो प्रिन्सिपलला या म्हणतो पण प्रिन्सिपल त्याला हकलून देतात, जा म्हणतात तिथून, म्हणजे असं बोटानेच इशारा करतात। आता माही मंदारला म्हणतो JSच्या वागण्यात इतकी लाचारी बरी नाही दिसत। माही मॅडमला म्हणतो की योग्य उमेदवाराला मत द्याल असं अपेक्षा आहे। त्यावरती प्राचार्य मॅडम म्हणतात तुम्हाला मतदानाचा हक्क आत्ता मिळाला, पण आम्हाला तो हक्क आणि त्यासाठी लागणारी जाण ही केव्हाच मिळाली आहे। मग माहीने माईक घेतलाय आणि आता तो माईकवर म्हणतोय प्रत्येकाने आपले मत देताना स्वतःच्या मनाला विचारा, आपण कोणाला हरवण्यासाठी मत देतोय की ज्याला मत देतोय त्याला त्याच्या कार्यासाठी देतोय। कॉलेजच्या ॲक्टिव्हिटी, कॉलेजमध्ये होणारे रिझल्ट्स वगैरे वगैरे। आता हे काही ते कारणं सांगतो माही आणि म्हणतो हे सगळे कारणं बघता शेवटच्या मताचा आदरच आहे आम्हाला। मत दिल्यावर स्वतःला स्वतःचा अभिमान वाटायला हवा, निदान वर्षभर तरी, तरच खरी गंमत आहे। आता या माहीने प्रिन्सिपल मॅडमला विचार करायला भाग पाडलाय। प्रिन्सिपल मॅडम म्हणतात बघूयात यावर्षी काय बदल होत आहेत ते। आणि आता प्रिन्सिपल मॅडमनी अभिमन्यूलाच वोट दिलाय आणि आता अभिमन्यूसाठी सगळेच जण जल्लोष करतायत। तर प्रेक्षकांनो, आता तुम्ही सध्याचं प्रेझेंट बघता आहात। आतापर्यंत तुम्ही 1999ची कथा बघत होतात, आता तुम्ही गौरीची कथा बघताय। गौरी कॅन्टीनमध्ये प्रत्येकाला सगळं काही सर्व करत असते आणि कॅन्टीनमध्ये चर्चा फक्त त्याच विद्यार्थ्याची आहे ज्याने अभिमन्यू सरांच्या बाईकचं कव्हर खराब केलंय। आता अनु म्हणते अगं गौरी मला वडा सांबार दे ना, आणि अनु सहज म्हणते गौरी आज तुला ना माझ्याकडून पार्टी। पण अण्णा चिडतो आणि म्हणतो कसली पार्टी ग, फुकट काही मिळत नसते या जगामध्ये। अनु म्हणते अण्णा मी तुमची मुलगी आहे ना। ते म्हणतात इथे फक्त कस्टमर आहेस तू माझी, चल निघ। आणि आता ती टेबलवर जाऊन बसते तेव्हा गौरी तिला वडा सांबार आणते आणि त्या अनुने अगदी प्रॉपर 50 रुपये पेड पण केलेत बरं का तिच्या वडिलांना। आता गौरी तिला केचप देते वडा सांबार बरोबर, म्हणजे सांबार न देता केचप देते। मग आता ती अनु म्हणते अगं तुझं लक्ष कुठे आहे गौरी, बघ तू केचप दिलायस। आता ती गौरीला बसवते जवळ आणि विचारते काय झालंय तुला, आणि गौरीने तिला सत्य सांगितलंय शेवटी की अभिमन्यू सरांची गाडीचं कव्हर मीच खराब केलंय आणि अनुचा घास घशात न जाता तिथेच अडकलाय। तर आता गौरी म्हणते अगं तुला काय वाटतं अनु, मी अभिमन्यू सरांची माफी मागितली तर ते मला माफ करतील का। इकडे अभिमन्यू सरांची बहीण त्यांना म्हणत असते ब्रो सगळ्यांसमोर कशाला माफी मागायला लावतोयस। अभिमन्यू सर म्हणतात मग काय हा कलेचा आदर्श आहे। मग आता तेवढ्यात एक मॅडम आल्याच आणि त्या म्हणतात वा सर किती छान सीट कव्हर आहे हे, ऑनलाईन मागितलंय का असं त्या विचारतात। मग आता ती म्हणते लकी लोकांनाच मिळतं हे सीट कव्हर। त्या मॅडम म्हणतात प्लीज प्लीज मागवा ना माझ्यासाठी, काय छान आहे हे सीट कव्हर असं म्हणून त्या मॅडम निघून जातात। पण आता अभिमन्यू सरांना त्यांची बहीण म्हणते माझ्यासाठी पण हे सीट कव्हर मागव ना प्लीज। पण आता सीट कव्हर काढल्यानंतर त्यांना सीट खालचं फाटलेलं दिसतंय अभिमन्यू सरांना, अजून चिडतात ते आणि म्हणतात आता तर अशी शिक्षा करतो ना की आयुष्यभर लक्षात ठेवणार तो। तर प्रेक्षकांनो पुढच्या सीन मध्ये ना एक गुंड माणूस दाखवलाय, म्हणजे मवाली टाईप आहे जरा। या गौरीचे वडील दुकानामध्ये जाऊन उदबत्त्या विकत असतात आणि त्यांची प्रकृती जरा ठीक नाहीये। पण हा गुंड त्याच्या मित्रांना म्हणतो तुम्हाला रोड शो दाखवतो आणि त्या गौरीच्या वडिलांना खूप परेशान करतो आणि म्हणतो काका आम्हाला उदबत्त्या हवाय। मग ते म्हणतात हो घे ना रे किती पाहिजे, पण तो म्हणतो पण वास असल्याशिवाय कसं कळणार उदबत्ती चांगली आहे की नाही। गौरीचे वडील म्हणतात बघा बघा छान सुगंध आहे या उदबत्त्यांना। पण आता हे सगळे गुंड मिळून त्यांना खूप त्रास देतात। ते म्हणतात की आम्हाला जाळल्याशिवाय कसं सुगंध येणार, काय जळलं की कळलं ना आम्हाला, उदबत्त्या जाळल्या की कळल्या। आता गौरीचे वडील त्यांना असं वाटतं की खरंच हे सगळ्या उदबत्त्या घेतात की काय, म्हणून ते सुद्धा त्यांना एक एक उदबत्ती जाळून दाखवतात। असं करता करता त्यांना फिट्स येतात आणि ते खाली पडतात आणि हे सगळे गुंड त्यांना खूप त्रास देऊन त्यांच्यावर हसत असतात। गौरीच्या वडिलांना फिट्स आलेत पण आता हा गुंड मात्र हसत उभा असतो तिथे आणि त्याच्यासोबतचे माणसं सुद्धा। आता बघ्यांची गर्दी जमली आहे, तेवढ्यात गौरी तिथून क्रॉस होत असते आणि अचानक गर्दी बघून ती गर्दीला सारून पुढे जाते आणि बघते तर काय तिचे वडील खाली पडलेले। ती म्हणते बाबा काय झालं तुम्हाला, हो
उठा ना. गौरी खूप घाबरून जाते. आता तो जो गुंड मुलगा असतो तो म्हणतो थांब ना गौरी, मी मदत करतो ना तुला. गौरी त्याच्यावर चिडते आणि म्हणते गप्पा बस, मला माहिती आहे तू मुद्दाम केलं असणार आहे, तूच केलं ना माझ्या बाबांना त्रास द्यायला. तो गुंड म्हणतो अगं नाही ग, अगं म्हणजे हा जो गुंड आहे ना प्रेक्षकांनो, तो गौरीला जरा त्रास देतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो, पण गौरी मात्र त्याला खूप हेट करते. गौरी म्हणते बाजूला सरक, तुझ्या मदतीची गरज नाही आहे मला. आणि गौरी तिच्या वडिलांना बाकीच्या लोकांच्या मदतीने घेऊन घरी जाते रिक्षात बसवून. तर आता हे त्याचे गुंड म्हणतात सोबतचे, काय भावा, वहिनीने तर तुला भाव पण दिला नाही. तो गुंड म्हणतो देणार, भाव पण देणार आणि मान सन्मान पण देणार. तर आता या गौरीचं घर दाखवलंय त्यांनी. आता ही कोणीतरी गौरीच्या घरातली विलन आहे. ती म्हणत असते या घरात कांदा सुद्धा नशिबात नाहीये, घरात एकच कांदा शिल्लक आहे आणि तो कोणाकोणाच्या नाकाला लावू. तेवढ्यात गौरीचे वडील आलेत घरी आणि घरात गर्दी बघून ही बाई अजून वैतागते. आता गौरी त्या लोकांना म्हणते धन्यवाद हं, तुम्ही मला मदत केली, तुमचे खूप खूप आभार. आता ही गौरीची आई त्यांनी दाखवली आहे. ती म्हणत असते काय हो, कशाला बाहेर गेलात तुम्ही, पावसा पाण्याचे दिवस आहेत, त्रास झाला की नाही तुम्हाला. गौरी म्हणते बाबा आई बरोबर बोलतीये हं, आता अजिबात घराबाहेर पडायचं नाही तुम्ही, मी आहे ना. आता गौरीची आई म्हणते चला बरं जरा आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. गौरीला आता कळतंय कॅन्टीनची नोकरी राहणं किती आवश्यक आहे तिच्यासाठी. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, गौरीच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. आता इकडे प्राचार्य मॅडम दाखवल्यात आणि अभिमन्यू सर त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आले. त्या खूप वेळ अभिमन्यू सरांकडे बघत असतात आणि काहीतरी बडबडत असतात की ती परत येणार, ती परत येणार. अभिमन्यू सरांचे डोळे पाणावलेत. आता त्यांना एक घास खाऊ घातलाय आणि आता ते रडतच, म्हणजे त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि ते म्हणतात त्या वर्षभरामध्ये तुम्ही स्वतःही हरलात आणि मलाही हरवलं. तुम्ही का केलं तुम्ही हे सगळं, असं काय मिळालं तुम्हाला हे करून. पण आता त्या मॅडम म्हणत असतात की ती परत येणार, ती खरंच परत येणार. अभिमन्यू सर म्हणतात ती नाही येणार परत. आणि आता या दोघांचेही डोळे पाणावलेत. प्रेक्षकांनो काहीतरी गूढ कथा आहे, पण ही कथा ऐकून घेण्यात आपल्या सगळ्यांना इंटरेस्ट आहे की नाही. मग आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो चॅनल. मी एवढी सगळी जण रिव्ह्यू बघतात पण लाईक मात्र खूप कमी जण करतात. प्लीज हो प्रेक्षकांनो चॅनलला आणि आपल्या रिव्ह्यूला लाईक करा. तर गौरीला खूप टेन्शन आलंय अभिमन्यू सरांचं. आता तिच्या वडिलांना असं वाटतं की तिला घरातलं टेन्शन आलंय, आर्थिक परिस्थिती वगैरे वगैरे. आता ते कोणाशी तरी फोनवर बोलायचं नाटक करतात आणि म्हणतात हो हो आहेत ना आमच्याकडे भरपूर उदबत्त्या आहेत. गौरीला म्हणतात बघ गौरी किती ऑर्डर आल्यात आपल्याला. गौरी म्हणते हो बाबा खरंच, बघू द्या बरं तुमचा फोन. आता तिच्या बाबांना जरा ओशाळल्यासारखं होतं. मग गौरी म्हणते काय बाबा तुम्ही, खोट्याचं सुख तात्पुरतं आणि खऱ्याचं सुख कायम असते, हे तुम्हीच शिकवलंय ना बाबा, नका ना एवढं टेन्शन घेऊ. असं म्हणून गौरी तिच्या बाबांना आता बिलगते. मग तिचे बाबा म्हणतात ए गौरे, आपलं दुःख एवढं पण मोठं नाही आहे जे तुझ्या चेहऱ्यावर दिसावं, बेटा काळजी करायची नाही हं. आता असं म्हणून ते म्हणतात ही कुठे गेली आता, ए माधवी, असं म्हणून ते तिकडे निघून गेलेत. आता गौरीला अजून टेन्शन आलंय. तर आता दुसरा दिवस उजाडलाय. अभिमन्यू सर कॉलेजला पोहोचलेत. नेहमीच्या स्टाईलनी बुलेटवर आलेत ते आणि गेट लावून घेण्यासाठी असं स्टाईल मारून सांगतायत की गेट लावून घ्या म्हणून. प्रेक्षकांनो मोहब्बतेमधला अमिताभ बच्चन जेव्हा कॉलेजमध्ये एंट्री मारतो ना तेव्हा कसं वातावरण होतं, अगदी तसंच वातावरण झालंय अभिमन्यू सर कॉलेजला आल्यावर. तर अभिमन्यू सरांनी आता नेहमीप्रमाणे एंट्री घेतली आहे, सही बी केली आणि डायरेक्ट माईकच्या रूममध्ये गेलेत ते अनाउन्समेंट करायला. आता ते म्हणतात माझ्या सीटवर काहीतरी लिहायचं आणि ते पुसून टाकताना सीट अजून खराब करायचं. हे ज्यानी कोणी केलं असेल ना त्याचा आता अंदाज बांधायला सुरुवात केली आहे मी. आता मला त्याच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आहे. आता या अभिमन्यू सरांची ही गर्जना सगळ्या कॉलेजमध्ये पोहोचली आहे. अभिमन्यू सर म्हणत असतात 3 म्हणायच्या आत जर ती व्यक्ती माली नाही माईकरूममध्ये तर त्या व्यक्तीच्या वाट्याची शिक्षा सगळ्या व्यक्तींना भोगावी लागणार आहे आणि अशी शिक्षा दिली ना मी की आयुष्यभर कोणी विसरणार नाही. आता गौरी मात्र खूप खजील झाली आहे. अभिमन्यू सरांनी काउंटिंग सुरू केली आहे, 1 2 आणि 3. आता असं म्हणून अजूनही कोणी आलेलं नाहीये हे पाहून तर अजून अभिमन्यू सर चिडलेत. आता काय करणार गौरी. अभिमन्यू सर म्हणतात मी 3 पर्यंत आकडे मोजून सुद्धा ती व्यक्ती माझ्या समोर आणलेली नाहीये. आता मी सांगितलेली शिक्षा सर्व विद्यार्थ्यांना भोगायची आहे. ती व्यक्ती जोपर्यंत आता माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी लेक्चर्स घेणार नाही. असं म्हणून अभिमन्यू सरांनी आता समाप्त केलेला आहे आजचा भाग.
पण प्रेक्षकांनो, पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात गौरी ठरवते की आता मला समोर जावंच लागणार. इकडे गौरीच्या आईवडिलांचं सगळं सामान घराबाहेर टाकले या गुंडाने. तेव्हा गौरी त्याच्याशी फोनवर बोलते की मी तुला शब्द देते की तुझं सगळं कर्ज मी तुला देईल. आणि तो गुंड म्हणतो कर्ज नाही दिलं तर. गौरी म्हणते तू म्हणशील तसंच घडेल. अभिमन्यू सर सगळ्या स्टुडंट समोर सांगत असतात अजूनही त्या व्यक्तीने स्वतःची चूक कबूल केलेली नाहीये. आता मी त्या व्यक्तीला हकलून देणार आहे सगळ्यांसमोर. पण ती व्यक्ती समोर आलीच नाही तर कसे हकलणार हे. तर आता तिची मैत्रीण म्हणत असते तू आधीच चूक कबूल केली असती तर एवढं घडलंच नसतं. गौरी आता अभिमन्यू सरांसमोर जाते आणि अभिमन्यू सर एकदम स्टॉप झालेले आहेत. तर आता हीच असेल का अभिमन्यू सरांची प्रेयसी, हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे उद्या बघत राहा. हीच आहे का ती अभिमन्यू सरांची प्रेयसी जी त्यांना नव्याने भेटली आहे. अर्थातच आता मालिका खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे बघत राहा तू भेटेशी नव्याने सोनी मराठीवर. आणि आपल्या चॅनलवर या मालिकेचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. सो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.